ही दृश्य आपण जी पाहताय ती दृश्य आहेत रत्नागिरीतील। रत्नागिरीच्या लांजा तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या पालू गावात जोरदार पाऊस बरसलाय। यामुळे नजीकच्या काजळी नदीचं पाणी ओसांडून वाहत आहे। या ठिकाणीची दृश्य तुम्ही पाहू शकता। कोकणात पेरणीची कामं शेवटच्या टप्प्यात आलेली आहेत। शेतीपूरक पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पालू गावात जोरदार पाऊस झाल्याने काजळी नदीला पूर आलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। पालू गावात जोरदार पाऊस झाल्याने काजळी नदीला पूर आलाय। रत्नागिरीतील लांजा तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या पालू गावात जोरदार पाऊस बरसलाय। यामुळे नजीकच्या काजळी नदीचं पाणी ओसांडून वाहत होतं। कोकणात पेरणीची कामं शेवटच्या टप्प्यात आलेली आहेत। शेतीपूरक पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। पावसाचे अपडेट्स आपण HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहतोय। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मान्सूनचा वेग मंदावलेला आहे। राज्यातील 1-2 जिल्हे वगळता अनेक ठिकाणी पावसाने दडी मारलेली आहे। हवामान विभागाकडून मान्सूनच्या वाटचालीबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। सध्या मान्सून सिक्कीम आणि ईशान्य भारतामध्ये सक्रिय आहे, तर दुसरीकडे मध्य भारतात मान्सून मंदावलेला आहे। मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही तुरळक भाग वगळता सर्वच ठिकाणी पावसाने दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आणि त्याच अनुषंगाने रत्नागिरीतील लांजा तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या पालू गावात जोरदार पाऊस बरसलाय। यामुळे नजीकच्या काजळी नदीचं पाणी ओसांडून वाहत होतं। कोकणात पेरणीची कामं शेवटच्या टप्प्यात आलेली आहेत। शेतीपूरक पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे।